गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणाची सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये नामस्मरण का घडलं पाहिजे बरं। समर्थांनी वेळोवेळी मनाच्या श्लोकांमध्ये, वेळोवेळी दासबोधामध्ये, प्रत्येक ओवीमध्ये नामस्मरणाची ही ख्याती आहे ना, ती वर्णन केलेली आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये नामस्मरण का गरजेचं आहे बरं। समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्या प्रकारे ज्या घरामध्ये एकतरी भाग्यवान असतो, तो नामस्मरण करणारी व्यक्ती असते ना, त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात। म्हणजे काय बरं, समर्थांनी सांगितलंच आहे ना, म्हणजे ज्या घरामध्ये नामस्मरण निरंतर होत असेल, म्हणजे जेमतेम घरामध्ये 10 लोक असतील आणि त्या 10 लोकांमधले एक मनुष्य असेल ना, तो भगवंताचं नामस्मरण करत असेल, ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करत असेल, तर त्याचा फायदा आहे ना त्या 9 लोकांना होत असतो। कारण त्यांच्या घरावर येणारी संकटं आहेत ना, ती सर्व काही नामस्मरणानं पळून जातात। म्हणजे काय, म्हणजे घरामध्ये एकाचा फायदा 9 लोकांना होतो। ज्याप्रमाणे आपण रामायणामध्ये पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं जोपर्यंत त्या लंकेमध्ये रावणाचा भाऊ बिभीषण होता, तोपर्यंत रावणाच्या केसाला सुद्धा धक्का लागलेला नव्हता। कारण का बरं, कारण बिभीषण होता ना, श्रीरामाची भक्ती करणारा होता, नामस्मरण करणारा होता। आणि ते नामस्मरणसुद्धा ती सुद्धा करण्याची पद्धत आहे बघा। हा एकीकडे रावण होता, तो काय कमी विद्वान होता का? नामस्मरणामध्ये, भक्तीमध्ये असा या पृथ्वी तलावर रावणासारखा भक्तिमार्ग करणारा कोणीच झाला नाही। पण जिथे अहंकार चिकटला ना, तिथे तुम्ही कितीही मोठी भक्ती करा, कितीही श्रेष्ठ भक्ती करा, ती रसातळालाच जाते ना। आणि बिभीषण होता, त्याची भक्ती कोणाला दिसत नव्हती, पण त्याची भक्ती परोपकारी होती, त्याची भक्ती श्रेष्ठ होती, पवित्र मनाने केलेली होती ना। म्हणून स्वतः भगवंत या बिभीषणला भेटायला आले ना। म्हणून पवित्र मनाने केलेली भक्ती असते ना, तुम्ही कुठेही करा, कशाही पद्धतीनं करा, पण पवित्र मनाने जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवंत स्वतः तुमच्या घरामध्ये येतो। म्हणून आपण नामस्मरण करणं आहे ना, ते कधीच सोडू नका। जीवनामध्ये किती जरी संकट जरी आली ना, किती जरी प्रॉब्लेम आले, तरी नामस्मरण करणं कधीच सोडू नका। नामस्मरणामुळे होतं काय, जेव्हा आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करत असतो ना, म्हणजे दुसऱ्याच्या दारामध्ये सुखाचं झाड जेव्हा आपण लावतो ना, तेव्हा त्या झाडाला आलेली फुलं ती आपल्या दारामध्ये पडत असतात। म्हणून आपण जीवनामध्ये चांगले कर्म करायला हवे। जेव्हा आपण जीवनामध्ये चांगले कर्म करू ना, तेव्हा आपल्याला फायदा आहे ना, तो प्रत्येक मनुष्याला होत असतो। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कधीकधी आपल्या जीवनामध्ये आपण अशी माणसं बघतो बघा, आपण सुद्धा बोलतो याचा स्वभाव आहे ना खूप रॉयल आहे। म्हणजे आपण शुभेच्छा देताना सुद्धा एवढी अतिशयोक्ती करतो ना, पण त्या रॉयल स्वभावाचं काही करायचं आहे का बघा। ज्याप्रमाणे महाभारतामध्ये हा कर्ण होता, तो काही साधा होता का? त्याचा स्वभावसुद्धा तुमच्या मित्रासारखाच रॉयल होता ना।
पण दुसरीकडे अर्जुन होता. पण अर्जुनची भक्ती होती ना, त्या अर्जुनाची भक्ती समोरच्याला लोभावणारी नव्हती. तो अंतःकरणामध्ये पवित्र मनाने भगवंताची भक्ती करायचा. म्हणजे जर धर्माचं कार्य जर कर्णाने केलं असतं ना, तर आज अर्जुनाच्या जागी कर्णाचं नाव घेतलं असतं. पण आपण भगवद्गीतेचा जर विचार केला ना, तर अर्जुन आणि भगवंताचा जो पूर्ण संवाद आहे ना, तो आपल्याला ऐकायला मिळतो. पण त्या जागी जर कर्णानं धर्माचं कार्य केलं असतं, तर आज आहे ना, अर्जुनाच्या जागी या कर्णाचं नाव घेतलं असतं. म्हणजे तुमच्याकडे काय आहे, तुम्ही किती दुसऱ्याला देता ना, त्यापेक्षा तुम्ही नामस्मरण किती करता, आणि नामस्मरण करून तुमच्याकडे किती धन आहे, किती काय आहे, याचा काहीच उपयोग नाही. पण तुम्ही भगवंताशी किती जोडलेले आहात ना, हे खूप महत्त्वाचं आहे. कर्ण होता ना, तो भगवंताशी जोडलेला नव्हता, भगवंताचं ऐकतसुद्धा नव्हता. भगवंत श्रीकृष्णानं किती कर्णाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो समजला का बरं? अर्जुनाला सुद्धा प्रयत्न केलाच ना, पण शेवटी अर्जुनाला सर्व सत्य सांगावं लागलं. मृत्यूनंतरचं सर्व सत्य आहे ना, त्या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला ऐकवली. आणि अर्जुनानं मृत्यूनंतर तू कुठे जाणार आहेस, तुझ्यासोबत कोण आहे, हे सर्व चित्र आहे ना, ते भगवंत श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं. तेव्हाच त्या युद्धामध्ये तो सामील झाला ना, नाहीतर अगोदर अर्जुनसुद्धा होतं का? नाही ना. म्हणून आपला स्वभाव आहे ना, ही एक रंगाची पेटी आहे. त्या रंगाच्या पेटीमध्ये अनेक रंग आहेत, आणि ती रंगाची पेटी आहे ना, कुठला रंग कधी सांडेल हे सांगता येत नाही. कधी कुठला रंग कोणत्या रंगामध्ये मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही. फक्त स्वतःचे रंग दाखवताना इतरांची चित्रे बिघडणार नाहीत याची काळजी मात्र मनुष्यानं घेतली पाहिजे. याची जमेल तितकी काळजी घेतली ना, की आपले रंगसुद्धा बिघडत नाही, आपले रंगसुद्धा खुळून जातात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, हे रंग म्हणजे काय? हे रंग म्हणजे आपला स्वभाव आहे. जर आपल्या स्वभावामुळं इतरांच्या सुखामध्ये दुःख निर्माण जर झालं नाही ना, तर तुमचे रंगसुद्धा खुळून जातात. आणि हे रंग एवढे खुलतात ना, की तुमच्या जीवनामध्ये समाधानच निर्माण होतं. प्रत्येक मनुष्य आहे ना, आपल्या जीवनामध्ये चांगले किंवा वाईट कर्म करतो. त्याला त्याच्या आपल्या कर्माचं परिणाम माहीत नसतात. जो मनुष्य सत्कर्म करतो, जो पापकर्म करतो, त्याला किडे मकोडे किंवा इतर नीच योनी प्राप्त होतात. बघा, आपण पाहूया, एका गावामध्ये सदानंद नावाचा एक मनुष्य राहत होता. तो अतिशय श्रीमंत होता, पण तितकाच क्रूरसुद्धा होता, स्वार्थी होता, अधार्मिक होता. त्याचं जीवन होतं ना, भोग विलास आणि दुसऱ्यांच्या कमी लेखण्यामध्ये जात होतं. आणि या सदानंदच्या आईवडील होते ना, ते सुद्धा वृद्ध झालेले होते. त्यांनी आपल्या आयुष्यभर कष्ट करून त्याला सुख सुविधा दिल्या होत्या, पण सदानंदने त्यांना आपल्या जीवनातून दूर केलेलं होतं. तो त्यांच्या आईवडिलांना घराच्या एका कोपऱ्यामध्ये प्राण्यासारखं ठेवत असे. त्यांना नीट अन्नसुद्धा देत नसे आणि ना त्यांची देखभाल करत असे. एके दिवशी त्याची आई रडत त्याला म्हणाली, आम्ही तुझ्या संगोपनासाठी आमच्या आयुष्यातील सर्व सुखांचा त्याग केला, आज आमचे हे हाल का झाले बरं? बघा, त्या सदानंदने कठोर आवाजामध्ये उत्तर दिलं, तुम्ही आता माझ्या उपयोगाचे नाहीत. मी तुमच्यासाठी अधिक सहन करू शकत नाही. सदानंदने केवळ आईवडिलांसाठीच नाही, तर इतरांसाठी सुद्धा तो निर्दयी होता. तो गरिबांचे शोषण करायचा, निरपराध प्राण्यांची हत्या करायचा. आणि याच्या या फसवणुकीनं कपटानं त्याचं साम्राज्य वाढत गेलं.
त्याला विश्वास होता की त्याची संपत्ती आणि या शक्तीमुळं कोणी त्याला काही करू शकत नाही. काही काळ गेल्यानंतर एके दिवशी त्या सदानंदचा मृत्यू झाला आणि त्याची आत्मा यमलोकामध्ये पोचते. तिथे धर्मराज त्याच्या कर्माचा लेखाजोखा घेत होते. धर्मराज म्हणाले, सदानंद, तुझ्या संपूर्ण जीवनामध्ये तू एकही सत्कर्म केलेलं नाहीस. तू फक्त स्वार्थासाठी पाप केलंस. तुला नरकामध्ये भयंकर यातना भोगाव्या लागतील. यानंतर तुम्हाला अशा योन्यांमध्ये जन्म घ्यावा लागेल जिथे केवळ दुःख यातना आहेत. या सदानंदला यमदूतांनी नरकाच्या विविध भागांमध्ये नेलं. त्याला अग्निकुंडळात टाकण्यात आलं जिथे त्याने निर्दोष प्राण्यांच्या हत्यांचं पाप केलेलं होतं. यानंतर याला शिळा यातना दिली गेली जिथे त्यानं आपल्या मातापित्यांचा अपमान केल्यामुळं त्याला लोखंडी शिळेखाली चिरडलं गेलं. यानंतर त्याला अंधकाराची शिक्षा देण्यात आली जिथे त्यानं गरिबांचं शोषण केल्यामुळं त्याला गडद अंधारामध्ये टाकण्यात आलं. तिथं त्यानं भीती आणि असह्य यातनासुद्धा भोगल्या. यानंतर त्याला भूक तहानेनं दंड दिले गेलं. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जो संसारामध्ये आई वडिलांवर अन्याय करतो, आई वडिलांच्या चेहऱ्यावर दुःख निर्माण करतो, त्याला या सर्व यातना भोगाव्या लागतात. पुढे जिथे तो तहानलेला तडफडत राहिला ना, पण त्याला फक्त विष प्यायला मिळालं. यानंतर पुनर्जन्माचं चक्र पुन्हा सुरू झालं. नरकामध्ये भयंकर यातना भोगल्यानंतर धर्मराजांनी अशी घोषणा केली, आता तुला तुझ्या कर्माप्रमाणे पशु योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. त्या सदानंदचा जन्म एका गिधाडाच्या रूपामध्ये झाला. त्याला कुजलेलं मांस खावं लागलं आणि तो नेहमी असुरक्षित आणि अतृप्त राहायचा. पण त्याच्या यातना इथेच संपल्या नाहीत. त्यानं पुढील अनेक वर्ष जन्म, कीटक, साप, नीच योनीमध्ये जन्म घेतले. अनेक योन्यांमध्ये भटकल्यानंतर अखेर त्याच्या आत्म्यानं प्रायचित्त करण्याचा निर्णय घेतला. पुढील जन्मामध्ये त्याचा जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या घरी झाला. त्यानं आपलं जीवन कर्म आहेत ना, धर्म आणि परोपकाराच्या मार्गावर समर्पित केलं. तो आपल्या मातापित्यांची सेवा करू लागला, इतरांची मदत करू लागला आणि भगवंताचं भजन करू लागला. यानंतर एक दिवस भगवान श्रीकृष्ण त्यांच्या स्वप्नामध्ये प्रकट झाले आणि म्हणाले, तू आता मनापासून प्रायचित्त केलेलं आहेस. तुझ्या पुण्यकर्मांनी तुझं पाप धुवून टाकलेलं आहे. आता तुला मानव जन्मामध्ये मुक्ती मिळवण्याची संधी मिळेल. सेवा, सत्य, धर्माचं पालन करत राहा. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, हे जग आहे ना, हे कर्माचा आरसा आहे. जो कर्म करेल तसं फळ त्याला भोगावं लागेल. मनुष्याने नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, मात्यापित्याची सेवा आहे ना, इतरांची मदत करणं, ईश्वराचं स्मरण करणं, हेच सर्वात मोठा धर्म आहे. जो आपल्या मातापित्याचा अपमान करतो आणि इतरांना दुःख देतो ना, त्याला केवळ नरकात स्थान मिळतं. म्हणजेच पण तो जन्मोजन्मी दुःख भोगत राहतो. पण जो आपल्या कर्मामध्ये सुधारणा करतो तो या चक्रातून मुक्त होतो. हे जग एक संधी आहे. धर्म, सत्य, सेवा हाच मनुष्याचा खरा धर्म आहे. माणसानं हे समजून घ्यायला हवं की मृत्यूनंतर केवळ त्याचं सत्कर्मच त्याच्या सोबत जातात. म्हणजे ही कथा आपल्याला काय शिकवते बरं? हे जीवन आहे ना, ते क्षणभंगूर आहे, पण कर्माचं चक्र अनंतच आहे ना. प्रत्येक पापाचा दंड आणि प्रत्येक पुण्याचं फळ निश्चित असतं. म्हणजे मातापित्याच्या चरणांमध्ये स्वर्ग आहे ना. म्हणून जर तुम्ही भगवंताची सेवा केली नाही तरी चालेल, पण आपल्या मातापित्यांची सेवा केली ना, मातापित्यांच्या चरणामध्ये 33 कोटी देव बसलेले आहेत. म्हणून जर आपल्या मातापित्यांचं रोज दर्शन घेतलं तर तुम्हाला व्यतिरिक्त कर्म करायची गरज नाही.
म्हणजे त्यांचा सन्मान आहे ना, हाच सेवा सर्वात मोठा धर्म आहे. जो या सत्याला समजेल तो या जन्मातही सुखी राहील आणि मृत्यूनंतरही त्याला शांती मोक्ष मिळून जाईल ना. म्हणून तुझ्याकडे कर्माकडे तू लक्ष द्यायला हवं. स्वार्थ, पाप, अहंकार सोडून द्या. धर्म सत्य आहे ना, या सेवेला आपल्या जीवनामध्ये स्वीकारा. समर्थांनी सांगितलंच आहे ना, कारण हेच जीवनाचं सर्वात मोठं सत्य आहे. म्हणजे गरुड पुराणामध्ये आपल्याला हे शिकवलेलं आहे. मनुष्याचं जीवन आहे ना, त्याचा मृत्यू आहे, त्याचा पुनर्जन्म त्याच्या कर्मानुसार ठरत असतो. म्हणजे मृत्यूनंतरच्या मार्गाबद्दल बघा आपल्याला सर्व काही जाणून घेणं गरजेचं आहे. आणि जेणेकरून आपला पुढील जन्म उत्तम योनीमध्ये होईल, आपण मोक्षाच्या दिशेने जाऊ. आणि समर्थांनी आपल्याला सांगितलंच आहे ना, प्रत्येक मनुष्याचा जन्म आहे ना, त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार ठरत असतो. म्हणजे प्रत्येक जीवाचा पुनर्जन्म होतो. म्हणजेच प्रत्येक जीव मृत्यूनंतर पुन्हा जन्म घेतो. हिंदू धर्मानुसार, या हिंदू धर्मग्रंथानुसार प्रत्येक मनुष्याचा पुनर्जन्म आहे तो त्याच्या पूर्वजन्मातील कर्मावरच अवलंबून असतो. परंतु प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये ही उत्सुकता असते ना, की आपला पुढील जन्म कोणत्या योनीमध्ये होईल, माणूस म्हणून, कीटक म्हणून की कुत्रा म्हणून. हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. आणि आपल्या कोणत्या कर्मामुळं आपण पुन्हा माणूस म्हणून जन्म घेऊ शकतो किंवा कीटक म्हणून जन्म घेऊ शकतो, एखादा वेगवेगळा प्राणी म्हणून जन्म घेऊ शकतो. काही लोकांच्या मनामध्ये आहे ना, वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले असतात. म्हणून गरुड पुराणामध्ये या सर्वांची उत्तरं दिलेली आहेत. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, हे जीवन म्हणजे एका शेतासारखं आहे. जसे तुम्ही या शेतामध्ये कोणते बी पेराल ना, तसंच तुम्हाला फळ मिळेल. त्याचप्रमाणे मनुष्य जसे कर्म करतो त्याचप्रमाणे त्याला फळसुद्धा मिळतं ना. जर एखाद्या व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये सत्य, प्रेम आणि सेवेचे बीज पेरलं असेल ना, तर त्याला पुढील जन्मामध्ये उच्च योनीमध्ये त्याचा जन्म होतो. त्याचा जन्म अशा ठिकाणी होतो ना, जिथे त्याला सुख, समृद्धी, शांतता, आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. परंतु जर एखाद्या व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये हिंसाचार केला असेल, अहंकार केला असेल, लोभाचं बी पेरलेलं असेल, दुसऱ्याच्या सुखामध्ये विष पेरलेलं असेल, त्याला त्याच्या कर्माचे परिणामसुद्धा भोगावे लागतात. अशा व्यक्तीचा जन्म आहे ना, पुढील जन्मामध्ये अंधकर्माय होत असतो. त्याला निम्न योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. प्राण्यांमध्ये, कीटकांमध्ये, कुत्रा, मांजर म्हणून जन्म घ्यावा लागतो. काही वेळा अशा या आत्म्याला नरकातसुद्धा पाठवलं जातं, जिथे ते अनेक यातना भोगतो. मृत्यूच्या क्षणी मनुष्याच्या मनामध्ये असलेल्या विचारांवर पुढील जन्म अवलंबून असतो. म्हणून मृत्यूच्या क्षणी मनुष्याच्या मनामध्ये असलेल्या त्या अंतिम भावना असतात ना, त्याच्या पुढील जन्माचे निर्धारण करत असतात. जर मृत्यूच्या वेळी जर एखाद्या मनुष्याचं मन शांत असेल आणि नामस्मरणामध्ये असेल तर आत्मा उच्च लोकामध्ये जातो. पण जर मृत्यूच्या वेळी मन अस्थिर असेल आणि सांसारिक इच्छामध्ये अडकलेलं असेल तर आत्म्याला पुनर्जन्माच्या चक्रामध्ये परत जावं लागतं. गरुड पुराणामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. आत्मा जेव्हा पुनर्जन्म घेतो ना, कारण त्याला स्वतःला शुद्ध करायचं असतं आणि आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो, जेणेकरून तो आपल्या कर्माचं फळ भोगू शकेल आणि ईश्वराच्या मार्गावर जाऊ शकेल. म्हणून आपण कधीकधी संसारामध्ये बघतो ना, काही माणसाच्या जीवनामध्ये एवढं सुख असतं ना, आपण कधीतरी विचार करतो की हा काहीही काम करत नाही, काहीच करत नाही, तरी पैशाचा ओघ याच्याकडे भरपूर प्रमाणात असतो
आणि मी एवढा काम करतो, एवढा त्रास सहन करून एवढं कमवतो ना, तरीसुद्धा माझ्या पदरामध्ये काहीच टिकत नाही. असं का होतं बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, पूर्वजन्मीची पुण्याई आहे ना, ती या जन्मामध्ये माणूस भोगत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, हा जन्म तुम्हाला मनुष्याचा मिळालेला आहे ना, यामध्ये सत्कर्म करा, यामध्ये दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा. जर तुमचे कर्मच श्रेष्ठ झाले नाहीत ना, तर तुम्हाला येणाऱ्या जीवनामध्ये, येणाऱ्या जन्मामध्ये त्याचं भोग तुम्हाला भोगावं लागतील. आणि आत्ताच जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण घेतलं तर येणारी योनी आहे ना, ती उच्च योनीमध्ये तुम्हाला जन्मसुद्धा मिळू शकत नाही. म्हणून जर पुण्यकर्म केले ना, तर उच्च योनीमध्ये तुम्हाला जन्म मिळेल. आणि जर पाप कर्म केले ना, तर निम्न योनीमध्ये तुम्हाला जन्म मिळेल. म्हणजेच जो मनुष्य जन्म घेतो त्याचा मृत्यू नक्कीच ठरलेला आहे. जर त्याने जीवनामध्ये पुण्यकर्म केलेले असतील तर त्याला उच्च योनीमध्ये जन्म मिळेल. पापकर्म केलेले असतील तर त्याला खालच्या योनीमध्ये जन्म मिळेल. म्हणजे दुःखी जीवनाचा सामना करावा लागेल. हे पूर्णतः आहे ना तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये काही करता नाही आलं तरी चालेल, पण जीवनामध्ये नम्रता असायला हवी. जर तुमच्या जीवनामध्ये नम्रता नसेल ना, अध्यात्माची गोडी नसेल, तर तुम्हाला भरपूर दुःख निर्माण होणार आहे, भरपूर गोष्टींना सामोरे जावं लागणार आहे. आणि जर तुमचं मन पवित्र असेल, जर तुमचं मन स्थिर असेल, तर तुमच्या जीवनामध्ये येणारी संकटं आहेत ना, त्याची तीव्रतासुद्धा कमी होईल. आता प्रश्न राहिला हा, की जो भक्ती मार्ग करतो, उपासनेमध्ये आहे, श्रवणामध्ये आहे, आणि जो भक्ती मार्ग करत नाही, या दोघांमध्ये दुःख येतात का बरं? नक्कीच येतात. जो मनुष्य जन्माला येतो ना, सुख दुःखांनी त्याचं जीवन भरलेलं आहे. पण जो भक्ती मार्गामध्ये आहे ना, नामस्मरणामध्ये आहे, त्याच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख निर्माण होतं ना, संकट निर्माण होतं, तेव्हा त्या दुःखाची तीव्रता आहे ना, भगवंत 100% फक्त 5% आणून ठेवतो. पण जो भक्ती मार्ग करत नाही, त्याच्या जीवनामध्ये येणारं दुःख आहे ना, त्याला पुरेपूर 100% येत असतं. हा भक्ती मार्ग करणाऱ्याचा आणि न करणाऱ्याचा फरक आहे. म्हणून आपण पाहत होतो ना, नामस्मरणानं मनुष्याचा काय फायदा होतो बरं? नामस्मरणानं मनुष्याच्या जीवनामध्ये अकस्मात मृत्यू होत नाही. जीवनामध्ये निरंतर फ्रेशपणा असतो. बघा त्याचा स्वभाव बघा किती सुंदर असतो. त्याला जरी कोणी विचारलं ना, तुझं जीवन कसं चालू आहे रे बाबा, तो नेहमी सांगत असतो, प्रभूच्या कृपेनं माझं सुंदर जीवन आहे. त्याच्या खिशामध्ये 1 रुपयासुद्धा नसला तरीसुद्धा तो म्हणतो, माझ्याकडे प्रभूनं भरपूर काही दिलेलं आहे. भगवंताची कृपा आहे ना, ते सर्व काही व्यवस्थित करतं. आणि त्याच्या जीवनामध्ये तसं होतंसुद्धा. त्याच्या जीवनामध्ये जरी पैसा नसेल तरीही भगवंत रूपी ही ऊर्जा आहे ना, त्याला सर्व दुःखातून पार करत असते, त्याला सर्व दुःखातून पलीकडे नेत असते. आणि दुसरा मनुष्य असतो, भरपूर पैसेवाला असतो, धनवान असतो, पण त्याच्या जीवनामध्ये जर त्याला कोणी विचारलं ना, तुझं जीवन कसं आहे रे बाबा, पण तो लगेच म्हणतो, या जीवनामध्ये एवढं दुःख आहे ना, सर्व माझी कामं अडकलेली आहेत, माझी कामं कधी होतील ना, याचं मला दुःख आहे. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की त्याच्याकडे ते आहे ना, त्याच्यामध्ये तो समाधानी नाही, तो अजून कमवायला बघतो. म्हणजेच हे समाधान दडलेलं कुठं आहे बरं? हे विचारांमध्येच आहे ना, नामस्मरणामध्ये आहे. जर त्याने नामस्मरण केलं तर या गोष्टींचं त्याचा फायदाच होईल ना. एवढी धनसंपत्ती असूनसुद्धा त्याच्या चेहऱ्यावर दुःख आहे, मग तुझ्या त्या धनसंपत्तीचा काय उपयोग आहे बरं?
म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्याकडे जर येणारा असेल ना, येणारी धनसंपत्ती असेल, ती नुसती लक्ष्मी येऊन चालणार नाही, तर लक्ष्मीसोबत जेव्हा माझा नारायण येईल ना, माझा भगवंत येईल ना, तीच लक्ष्मी आम्हाला हवी आहे. नाहीतर नुसती लक्ष्मी येऊन फायदा नाही. जेव्हा भगवंत येईल तेव्हा पैशासोबत सुखसुद्धा येईल, आणि हे सुख आहे ना, ते आम्हाला निरंतर मिळत असतं. म्हणून ही समर्थ कृपा आहे ना, अशीच आमच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत राहू. पण ही राहील कधी? जेव्हा आपण कर्मामध्ये राहू, जेव्हा आपण आपलं जीवन एवढं सुंदर होऊन जाईल ना, जेव्हा 2 वेळची उपासना घडेल, आणि 2 वेळची जेव्हा उपासना घडेल त्याचा चमत्कार सर्व घरावर सुद्धा राहील, आणि आपलं जीवनसुद्धा समृद्ध होईल. म्हणून हे जीवन खूप सुंदर आहे. जास्त विचार करत बसू नका, जास्त मनाला ताण देऊ नका, कारण या अहंकारापासून, लोभापासून जर तुम्हाला दूर राहायचा असेल ना, तर नामस्मरणाला महत्त्व द्या, उपासनेला महत्त्व द्या. तुमच्या जीवनाचे सर्व प्रश्न सुटून जातील. तुम्ही ज्या मनामध्ये काही गोष्टी ठरवलेल्या आहेत ना, त्या गोष्टींचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. फक्त भगवंताची प्रेरणा आहे ना, तुमच्या मनामध्ये तशीच साठवून ठेवा. ही ऊर्जा जेव्हा निरंतर तुमच्या जीवनामध्ये निर्माण होईल ना, तेव्हा तुमची अडकलेली कामं असतील, तुम्ही जी ठरवलेली स्वप्नं असतील, बघितलेली स्वप्नं असतील, ती सर्व स्वप्न सत्यामध्ये सुद्धा उतरतील. कारण हा अनुभव आहे ना, जो भक्तिमार्गामध्ये आहे, जो उपासनेमध्ये आहे, आम्हाला निरंतर येत आहे. आणि तुमच्या जीवनातसुद्धा हा अनुभव येईल. फक्त 2 वेळची उपासना करा, ब्रह्ममुहूर्तावर उपासना करा, तुमच्या जीवनाचं भलंच होऊन जाईल. तुम्ही पाहिलेली स्वप्न सत्यातच उतरतील. फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. भगवंत तुमच्या घरी कधी येऊन जाईल ना, आणि तुमचे नशीब कधी खुलतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. जय जय रघुवीर समर्थ.